चला सामना चालू करून घ्यायचा आहे मैदानामध्ये. 24 चेंडूमध्ये 44 धाव्यांची गरज आहे. गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक इथून पुढे पाहायचे. गौरव बनसोडे मागच्या मॅचमध्ये आपण एक भारदार कामगिरी केली होती, पाहायचे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी एवाना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. संघाचं अकाउंट ओपन होतं एका धावेने आपण पाहतोय मैदानामध्ये. गौरव बनसोडे स्पर्धेसाठी ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलंय असे शिवाजी भापकर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं आम्ही करतो तुषारदादा करंडक 2026 मध्ये सरचे स्वागत. आपणास विनंती असणार आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वाईट चेंडू आहे, अतिरिक्त एक धाव. 2 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकाला सुरुवात झालेली आहे मैदानामध्ये. 2 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. प्रदीप साळुंके ऑन स्ट्राईक. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु 4 धावा त्या ठिकाणी, 4 रन चौकार. मुख्य पंचांची कामगिरी करतात शरद खोडे सर. दहा धावपलकीवरती आपण पाहतो. प्रदीप साळुंके मात्र एक ताबडतोब फलंदाजी करतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक बहारदार चेंडू पेश केलाय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू असेल, कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती. निर्धाव प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. पहिलं षटक चालू मैदानामध्ये सुरू असताना 10 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एवना. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 12 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 12 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानावरती. 12 धावा. चला
टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. इथे बस ना. किती झाले म्हणतो. षटक संपलंय मैदानामध्ये. 12 धावा धावपलकीवरती आहेत. एक चेंडू शिल्लक असणार आहे. एक चेंडू शिल्लक आहे. बारा धावा. 12 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एक चेंडूचं खेळ शिल्लक असणार आहे मैदानामध्ये. 12 धावा. ऐक ना. स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये त्या ठिकाणी. पाहूया पुढील चेंडू. प्रदीप साळुंके ऑन स्ट्राईक. इथून पुढे आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी येवना पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये. धावपलकीवरती 13 धावा. 18 चेंडू आणि 31 धाव्यांची इथून पुढे गरज असणार आहे. 18 चेंडूमध्ये 31 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अथर्व कड. गोलंदाजी मार्कवरती इथून पुढे पाहायचंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल मैदानामध्ये. अथर्व कड. स्ट्राईकला प्रदीप साळुंके आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडूमध्ये 31 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. पहिला चेंडू आपण पाहतोय. कोणती धाव नसणार आहे या चेंडूवरती. निर्धाव प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. अथर्व कड मात्र पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय मैदानामध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. प्रदीप साळुंके आणि त्या ठिकाणी पाहायचंय षटकार. एकोणीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एक जबरदस्त तडाखा आपण मैदानामध्ये पाहिला. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक विकेटचं होईन पतन त्या ठिकाणी. प्रदीप
साळुंकेला मात्र थांबावं लागतंय. जड अंतकरणाने या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. मंगेश हरिहर यांनी एक अतिशय बहारदार झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. चला न्यू बॅट्समन चला आतमध्ये पटकन. घ्या रे बॅट्समन घ्या. ऋषी हराळ या अगोदरच्या मॅचचा हिरो ऋषी हराळ. न्यू बॅट्समन आपण पाहतोय ऋषी हराळ या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय बहारदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. ऋषी हराळ यांनी पाहायचं इथून पुढे ऋषी हराळ कशा प्रकारे फलंदाजी करतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 19 धावा धावबलकावरती. पुन्हा एकदा पाहायचंय या ठिकाणी एक निर्धाव प्रकारचा चेंडू येतोय मैदानामध्ये. पाहायचंय 19 धावा. 14 चेंडू 25 धाव्यांची गरज इथून पुढे. पाहायचंय एव्हान 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल त्या ठिकाणी. 13 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज इथून पुढे. पाहायचंय मैदानामध्ये गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक असणार आहे. 13-24 असं इक्वेशन इथून पुढे आपण पाहतोय मैदानावरती. स्पीडअप करायचंय, अधिकचा वेळ घेऊ नका. तेरा चेंडू 24 धाव्यांची गरज. गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू प्रकार आपण पाहतोय. या ठिकाणी निर्धाव प्रकारचा चेंडू अतिशय बहारदार या ठिकाणी शतक हाताळलेला आहे अथर्व कड यांनी. 12 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज इथून पुढे. स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचंय. टाइम चालू आहे. बारा चेंडू मध्ये 24 धाव्यांची तिथून पुढे गरज असणार आहे संघाला. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारे फलंदाजी केली जाते इथून पुढे आपल्याला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती आकाश, गोलंदाजी मार्कवरती आपण आकाश पाहणार आहोत. स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. जर 3 षटकार किंवा 3 चौकार जर सलग कोणता खेळाडू खेळत असेल तर शिवाजी भापकर यांच्याकडून 1100 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. सलग 3 चौकार 3 षटकार जर कोणता खेळाडू खेळत असेल तर त्यासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे शिवाजी भापकर यांच्याकडून. पाहायचं आहे इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचंय जबरदस्त तडाखा आणि षटकार. वाघाची दहाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. ऋषी हराळ मात्र एक बहारदार षटकार ठोकतोय मैदानामध्ये आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज इथून पुढे. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा फटका आणि डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी 2 धावा. 10 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत. 10 चेंडू मध्ये 15 धावा. ऋषी हराळ अतिशय बहारदार कामगिरी आतापर्यंत ऋषी हराळची पाहतोय आपण. या अगोदरच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे ऋषी हराळ यांनी अतिशय बहारदार षटकार ठोकत हृदय स्पष्ट केलेले आहेत त्या ठिकाणी. 10 चेंडू 15 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा फटका त्या ठिकाणी आणि पाहायचं त्या ठिकाणी 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा आहेत त्या ठिकाणी. 2 धावा आहेत डिक्लेरेशन झोन.
9 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज आहे तुमकडे पाहायचंय. 2 रिव्हर्स पुलचे फटके आपण पाहिले. पुन्हा एकदा रिव्हर्स पुलचा फटका त्या ठिकाणी पाहायचंय आणि 4 रन चौकार. दणदणीत खणखणीत चौकार. संघाचे संघनायक. चला पटकन या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. ठेवून घ्या हळूहळू पब्लिक दाखव इकडचे. पाहूया. आला बॅट्समन आला. पुन्हा एकदा पाहायचंय. जबरदस्त तडाखा त्या ठिकाणी. 1 धाव एव्हाना त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकेवरती धावा आहेत त्या 7 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज आहे तुमकडे पाहायचंय आपण. 7 चेंडूमध्ये 8 धावा. स्पीडअप करायचंय. 7 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज आहे तुमकडे पाहतो आपण. गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक असणार आहेत. हलकासा कडून दिलेला चेंडू आहे त्यावरती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचे मैदानामध्ये, परंतु 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 6 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. सहा चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचे. बनसोडे, गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक. टाइम संपलेला आहे. 1 खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. टाइम संपलाय. चला 1 खेळाडू आतमध्ये घ्या. यानंतर पाहायचे त्या ठिकाणी गौरव बनसोडे आणि पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे, परंतु 4 धावा त्या ठिकाणी. चौकार, खणखणीत चौकार. पाच चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज तुमकडे पाहायचंय. गौरव बनसोडे यांच्या बॅटमधून आपण एक बहारदार चौकार या ठिकाणी येताना पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय. डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी. बोरीबेल संघाचे संघनायक या ठिकाणी. या बोरीबेल संघाचे संघनायक आणि राहू संघाचे संघनायक. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आणि सामना या ठिकाणी पाहायचंय. विजयी होतोय बागल वॉरियर्स. बोरीबेल संघ या ठिकाणी विजयी होतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. या सामन्याची नाणेफेक केली जाते या ठिकाणी. शिवाजी बापकर यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय. यानंतर 3 षटकांचा सामना होणार आहे. यानंतर सर्व सामने 3 षटकांचे राहतील आणि शेवटचा सामना हा 4 षटकांचा राहणार आहे. याची नोंद घ्यायची. शेवटचा सामना 4 षटकांचा राहील. यानंतर 3 मॅच ज्या आहेत त्या 3 षटकांच्या राहतील. यानंतर स्क्वेअर लेग पंच रेवन गोरगल. चला स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण कामगिरी करायची आहे.
नंतर मायक्रोफोनवरती बदल होईल. मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ श्रीगोंदा ॲडव्होकेट सचिनजी ओव्हाळ सर, या सर आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतो प्रदीपजी जाधव साहेबांना आणि पाहत आहात अर्थात तुषार करंडक 2025 क्रीडा महोत्सव. आणि या महोत्सवातील आजच्या दिवसातील ही एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. दमदार आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान वर्सेस टीम बोरीबेल या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना आहे. यानंतरच्या होणाऱ्या दोनही मॅच आपण पाहतोय टेबल टॉपरच्या आहेत आणि त्या मात्र प्रत्येकी 3 षटकांच्या असतील आणि अंतिमची मॅच ही असेल अर्थात 4 षटक. चला टॉस कोणी जिंकलाय? बोरीबेल टीम. काय निर्णय आपला? बोल फर्स्ट. ॲज युजल बोल फर्स्टचा कॉल आणि पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला भेटतील बागल वॉरियर्स बोरीबेल अर्थात लोकनेत्या कांचनताई कुल 11. बोरीबेलची टीम पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सरसेनापती अर्थात राजूदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये उतरताना आपल्याला पाहायला भेटेल. पॉवर पॅक धमाका मैदानाच्या मध्ये ऋषी हळार, गौरव बनसोडे, राजूदादा पाचपुते या मातब्बर आणि दर्जेदार खेळाडूंचा बंड असलेली ही टीम पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये प्रतिस्पर्ध्यांसाठी एक वाईट स्वप्न बनू पाहते आणि याही मॅच मध्ये विजयाची घोडदौड कायम राखत या आजच्या दिवसातील फायनल मॅच खेळण्याचं स्वप्न उराशी आणि मनाशी बाळगत मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा रणनीती करताना टीम हर्डल मध्ये आपल्याला पाहायला भेटते. चला राहू टीम, चला पटकन बॅटर चला. चला बॅटर चला. टीम राहू. सन्मान्य शिवाजी भापकर साहेब यांच्या माध्यमातून मॅच सुरू होण्यापूर्वीच पारितोषिकाची उद्घोषणा होते. बॅक टू बॅक 3 षटकार आणि 1101 रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी व्हा. पारितोषिकांचा मात्र वर्षाव आणि त्यासोबतच चौकार आणि षटकारांचा पाऊस पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये पडताना आपल्याला पाहायला भेटेल. आजच्या दिवसातील सुपर हिट जोडी, एका बाजूला निखिल चव्हाण तर दुसऱ्या एंड वरती प्रतीक शिंदे. ही सलामीची पहिली जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला भेटेल. समोर जर पाहिलं तर आजच्या दिवसातील अनबीटन वॉरियर्स असणाऱ्या दोनही टीम, एका टीमला मात्र पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागेल आणि अर्थात सेकंड पोझिशनवरती असणाऱ्या टीमच्या विनर सोबत पुन्हा एकदा 2 हात करून आजच्या दिवसातील अंतिम मॅच मात्र खेळावी लागणार आहे. तर आपण पाहतोय नक्कीच या मॅच मध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे मात्र आपण पाहतोय. अजूनही 3 मॅच आपल्याला कंप्लीट करायच्यात. पंचांना विनंती आहे, कृपया आपण स्पीडअप करा. टाइम इज ऑन. टायमर ऑन करतोय आपण. 3 षटकांची लढत आहे. बॉल पाठवा पटकन. बारा मिनिटांचा अवधी या सेशनसाठी आपण देतोय. 12 मिनिटांमध्ये निर्धारित 3 षटकं ही मात्र तुम्हाला कंप्लीट करावी लागणार आहेत. आणि आपण पाहतोय नक्कीच पुन्हा एकदा चक्रव्यूह मात्र आखलं जाणार आहे आणि या चक्रव्यूहामध्ये प्रतिस्पर्धी संघाचे 2 अभिमन्यू
अडकवण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम बोरीबेल संघाच्या वतीनं होईल. ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जर टिकली तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो या सामन्याचा चेहरा आणि मोहरा बदलून टाकण्याची ताकद या दोन फलंदाजांमध्ये आहे आणि या जोडीला मात्र मैदानाच्या मध्ये थांबवण्याचा भीम पराक्रम हा करावा लागेल आणि तोच करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आबा संघाचा सर्वोत्तम सर्वात अनुभवी आणि आज मात्र अनुभवाने परिपूर्ण असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला थांबवण्याचा कसब अंगीकारून पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर फलंदाजी मार्कवरती द मॅन, द मिथ, द अब्सोल्यूट लिजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक सर्वोत्तम बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे तोच अर्थात आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहुल संघाचा सुपरस्टार निखिल सफान आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक शिंदे. यार निखिल खाली आहे, वरती प्रतीक आहे, वरती कोण प्रतीक ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती निखिल. तर मॅचला मैदानाच्या मध्ये होती सुरुवात. रणद्वंत मैदानाच्या मध्ये पेटलंय आणि पहिलाच बॉल इन साइड आउट ओव्हर कव्हर, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण, दुसरीचा होकार नकार आणि फेकी असता व्यस्त आहे. तोपर्यंत मात्र दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. या चुका प्रकर्षाने तुम्हाला आज मात्र टाळाव्या लागणार आहेत. एक चूक आणि तुम्हाला या मॅच मधून या सामन्यांमधून पुन्हा एकदा बाहेर फेकून देईल. आणि आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती इन साइड आउटचा फटका, 2 धावा. या 2 धावा धावफलकाला आपण पाहतोय धावांचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये करतील. तर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रतीकसाठी पुढचा बॉल सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये डाव्या स्टँडच्या बाहेर ठेवलाय आणि बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी या बॉल वरती आपण पाहतोय. अर्थात द मॅन विथ द गोल्डन आर्म्स अर्थात राजू पासपुते हॅज बीन कलेक्टेड सेफली अँड इट्स अ डॉट बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये होता. एक चौटी सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहे 3 धावा. बाराचा अल्टिमेटम आपल्याला या ठिकाणी आहे. 12 वाजायच्या आत आपल्याला संपूर्ण सामन्यांचं शेड्यूल या ठिकाणी कंप्लीट करायचंय आणि त्याच कारणास्तव काहीसा हार्श डिसिजन हा सन्मान्य आयोजकांच्या माध्यमातून घेतला जातोय. या 3ही मॅच इथून पुढे होणार ही पहिली मॅच आणि यानंतर मात्र आपण पाहतोय सेकंड जी मॅच असेल ती अर्थात दोनही टेबल सेकंड पोझिशनवरती असणाऱ्या टीम या 2 टीम मधल्या ही मॅच देखील 3 षटकांची असेल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो या मॅच मधील लूजर वर्सेस सेकंड मॅच मधील विनर या 2 संघादरम्यानची मॅच देखील आपण पाहतोय 3 षटकांची होणार आहे. त्यामुळे इथून पुढे होणाऱ्या 3ही मॅच या 3 षटकांच्या असतील आणि अंतिमची मॅच मात्र 4 षटकांची असणार आहे. याची आपण नोंद घ्या. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतात. एकूण 3 धावा आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, गेंद खडी हो चुकी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपला जाईल झेल. द बिग मॅन हॅज बीन डाऊन फॉर द टीम. निखिलचा खेळ मात्र आणि मॅच वरती एक चांगलं कमबॅक पुन्हा एकदा करून देतोय तो आबा कांबळे. एक मोठी मॅच आणि या मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू या रंगमंचावरती आज मात्र वावरताना खऱ्या अर्थाने टाळ्यांचा मानकरी ठरतोय तो आबा. आणि आयुष्याच्या रंगमंच असू द्यात किंवा क्रिकेटचा रंगमंच असू द्यात, तुमची भूमिका जरी संपली ना तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आणि त्याच टाळ्या मात्र कमल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सुरू, बॉल वरती आलाय, सुरेख क्षेत्ररक्षण आहे आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय 2 धावा. तोपर्यंत सुरेख आणि दर्जेदार फेकी आहे आज संपूर्ण आत्मसमर्पण टीमच्या माध्यमातून. कारण एका खेळाडूवरती तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये. त्या 11 खेळाडू मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतात यावरती मात्र टीमचा जय आणि पराजय अवलंबून असतो. आणि याच टीमनं खऱ्या अर्थानं ओव्हरऑल टीम एफर्टच्या साह्यानं पहिल्या षटकांती आपण पाहतोय धावफलकावरती रोखलंय
टीम राहुल संघाला अर्थात 6 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक एक यशस्वी षटक आणि या षटकाची सांगता होते ते अर्थात 6 धावांच्या सहाय्यानं गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गौरव बनसोडे. तर पहिल्याच बॉल मात्र आपण पाहतोय काहीसा लय बिघडलाय तो गोलंदाजी मार्गवरती गौरव यांचा आणि पहिल्याच बॉलवरती अवंताच्या रूपानं एक धाव मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आहेत 7 धावा. हा प्रेशर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये समोर जर पाहिलं तर मातब्बर फलंदाज आहे आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाजी कुठे ठेवायची तर खऱ्या अर्थानं रीच पासून दूर आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र तोल ढासळलाय. व्हाईट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या त्यांच्या बाहेरून खेचून आणलाय आणि या बॉलवरती आपण पाहतोय पुलचा पॉवरफुल आणि सक्सेसफुल पॉवर पॅक माइटी आणि जायजंटिक हिट षटकार. 6 धावा. हा षटकार खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा धाव फलकाला आकार देईल. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 13 धावा. वासुकी बॉयज जेजुरी आणि टीम उरळी कांचन दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीम वासुकी बॉयज जेजुरी वर्सेस टीम उरळी कांचन. चला बॉल पाठवा दुसरा असेल तर. बॉल बॉयज बॉल पाठवा. ओके ओके. साडेबारा लेट व्हायचं. साडेबारा एक वाजता एक नाही वाजायचं. 12:30 10 वाजले. एखादी मॅच लवकर आहे तर मग 12 आता होणार नाही. 3 दिवस टीम खेळणार. आक्रमक आणि देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस फुल लॉस करून जाईल और इस बल्लेबाज के सामने ये गेंद जरा इस स्टैंड में पहुंचाएगा और इसका पूरे इस्तेमाल करते हुए गेंद को भेज दिया फिर से एक बार बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. सन्माननीय शिवाजी बापकर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिकाची उद्घोषणा झाली आहे. 2 आले. तिसरा जर आला तर 1100 रुपयांचं पारितोषिक आणि त्या पारितोषिकावरती मात्र पुन्हा एकदा मोहर उमटवली जाईल का या प्रश्नांचं मात्र उत्तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हे ठिकाणी आपण पाहतोय टॉस मात्र संपन्न होईल. एका बाजूला असेल टीम वासुकी बॉय जेजुरी तर दुसऱ्या एंड वरती अर्थात टीम उरळी कांचन. यातील या मॅच मधील विजेता या मॅच मधील लुझर सोबत मात्र पुन्हा एकदा खेळेल आणि त्यातील विनर अर्थात आजच्या दिवसातील फायनल या मॅच मधील विजेत्यासोबत पुन्हा एकदा लढताना या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल वरती गिरट्या घालतोय आणि झेल सुटलाय. जीवनदान खऱ्या अर्थानं या वादळाला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देऊ शकत नाही. ज्या वादळानं खऱ्या अर्थानं विजयाची समीकरणं गलबत मात्र विस्कटून टाकलेत तो अर्थात निखिलला मात्र जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलंय आणि संघाचा संघनायक कदाचित स्वतःची म्हणत असेल हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था मेरी कश्ती थी डूबी वहां जहां पानी ही कम था. झेल मात्र सुटलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा निखिल चव्हाण घायल शेर है और घायल शेर की सांसें उसकी दाहड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. तो प्रत्येक मात्र प्रतिस्पर्धी टीमला पुन्हा एकदा टीम बोरीबेल संघाला येणार आहे आणि या बॉलवरती नक्कीच काहीतरी घडणार आहे काहीतरी बिघडणार आहे आणि ते पाहण्यासाठी मात्र हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावा लागणार आहे. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 21 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. 1.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गौरव बनसोडे. गौरवनं मात्र आपलं काम चोखपणे पार पाडलं होतं. संधी निर्माण केली गेली होती मात्र आपण पाहतोय शॉर्ट लेग रिजनला
एक जेल मात्र या ठिकाणी सुटलाय आणि त्यानंतर जीवन दान प्राप्त होतोय ते निखिल सफान यांना. चेंज ऑफ पेस यावेळी मात्र घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि काहीतरी बिघडलंय. बॅटची लिडिंग एज घेत बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मात्र अर्थात राजू पाचपुते यांचा जेल मैदानाच्या आतमध्ये निखिल चव्हाण यांना बदलतोय तंबूच्या आशाला. टीम उरळी कांचन हॅज बीन वन द टॉस अँड दे हॅव बीन इलेक्टेड फॉर द बॉल फर्स्ट. चला विनंती बॅटर चला फास्ट. राजू राणांच्या माध्यमातून आपण पाहतोय अफलातून झेल मात्र टिपला गेला आणि आपण पाहतोय एक वादळ खऱ्या अर्थानं दुसऱ्या वेळेस मात्र चूक झालेली नाहीये. कारण बिहाइंड द विकेट अपन बातों इसके जैसा कोई हार्डिश नहीं है और गलती की यहाँ पर कोई गुंजाइश नहीं है. गलती नामुमकिन होती आणि त्यानंतर मात्र सेफ हँड्स कलेक्ट करतील. आणखी एक विकेट. 2 फलंदाज बाद असताना 21 धावा या धावफलकावरती आहेत. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन्स आपण पाहतो. यापूर्वीचा बॉल देखील अतिशय गतिहीन होता. कमी वेग या वेगावरती आपण पाहतो नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र फसला तो अर्थात निखिल चव्हाण यांचा. आणि आपण पाहतोय बिहाइंड द विकेट टिपलाय एक झेल. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. खालचा बॅट्समनचं नाव विचारा बरं. फलंदाजाचं नाव कळवा. टीम नॉन स्ट्राइक एंड. ओह पुढचा बॉल पुन्हा एकदा कहीं पे निगाह है और कहीं पे निशाण अशा स्वरूपाचा फटका मात्र मैदानाच्या मध्ये होता. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न. तिसरी देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये का आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतोय काहीच खराब कलेक्शन आहे आणि तोपर्यंत 3 धावा. या 3 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 25 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. बॅट्समनचं नाव विचारा सर. चला थोडं स्पीडअप करा टीम बोरीबेल. सगळ्यात लेझी एलिगन्स आपण मार्कवरती दाखवत आहेत. टायमर चालू आहे आणि अतिरिक्त वेळेचं मात्र बंधन आपल्याकडे आहे. त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. किती वेळ राहिला? वेळ किती राहिला? रिलॅक्सेशन दिलं 3 मिनिटाचं आपण. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. सुरेख बॉल. अप्रतिम फटका मात्र फसलाय. जी अपेक्षित लांबी होती ती मात्र प्राप्त झालेली नाहीये. उंची अधिक गाठतोय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवतोय तो गोलंदाज. चला बॅटर चला फास्ट. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल आणि या फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा डावाची सर्व सूत्र आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत. कारण विजयाची जर गरुड झेप घ्यायची असेल तर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. केवढत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही. मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. त्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये पेटून उठावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे आणि यावेळी मात्र सावध पवित्र घेतला जाईल तो अर्थात राजू राणा यांच्या माध्यमातून आणि धावचीच्या रूपानं विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
बॉलर माल आला ना संपला टाइम बॉईंग चालू जाईल ना पण किती चालू ओव्हर चालू झालं नसते पेनल्टी सर मी सांगतो ओके 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 तू सांगतो मी विचारलो होतो ओके ओके चला धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 25 धावा या धावफलकावरती आहेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी पाठीमागे तैनात असेल. एक धाव मात्र कन्सिड होईल. अप्रतिम फेकी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यावरती केवळ एक सिंग. अंतिम षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे आणि यापेक्षा सर्वोत्तम मात्र काय यायला हवं. अप्रतिम डिलिव्हर्ड केलं जातंय ते गोलंदाजी मार्कवरती. आज मात्र मनगट आणि मेंदूचा परिपूर्ण वापर टीम बोरीबेल संघाच्या वतीने मॅचमध्ये केला जातोय आणि प्रतिस्पर्धी संघ विस्फोटक अंदाज धारण करणारी टीम मात्र धारातीर्थी पडली आहे, अर्थात टीम राहू. पुढचा बॉल पुढे एकदा आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक एकमेकांभोवती गिरट्या घालतायत. तोपर्यंत 2 धावा या कन्सिड होतील आणि या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 28 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम आणि निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या षटकासाठी दीपक. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विजयाचा दीपक तेवट ठेवणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. मात्र आपण पाहतोय पुढचाही फटका क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी नसेल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल झेल. वादळाचा अंत भयावह मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम झेल. फलंदाज बाद.